तर नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कपिच कोर्से सर. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हॉट इज मेंट बाय सेल. मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की सर सेल म्हणजे काय, सेलची प्रॉपर डेफिनेशन काय, सेलची डिस्कवरी कोणी केलेली आहे. तर आज आपण बघूया सेल म्हणजे काय. जस्टली सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे सेल म्हणजे काय आहे, सेल म्हणजे पेशी जे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन तयार करतं. बॉडीचं स्ट्रक्चर म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असेल, जे काय करतं सेल मेक करतं. त्याच्यामध्ये बघायला फंक्शन असेल, रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे फंक्शन आहेत ते काय करतं सेल पार पडतं. सेलमध्ये बघायला गेलं तर दोन टाईप्स पडतात, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे द सेल मेड अप ऑफ नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. म्हणजे जी प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक न्यूक्लियसमध्ये सेंट्रल कंट्रोलिंग ऑर्गन जो आहे तो ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो. युकॅरियोटिक सेल म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अजून एक डिफरन्स बघायला झालं, जी वेगवेगळ्या प्रकारच्या सेल ऑर्गन, मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा सायटोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या सेल ऑर्गन आहेत ते काय असतात, ॲब्सेंट असतात. आणि युकॅरियोटिकमध्ये काय असतात, सगळ्या प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट असतं आणि युकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल आहे ते प्रेझेंट असतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.